तुमचं लग्न ठरत असेल किंवा लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदाच प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर त्यामध्ये ब्लड ग्रुपचा काय रोल असतो? तर ब्लड ग्रुपमुळे कपल्सच्या रोजच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा सेक्शुअल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, पण पुढे जाऊन प्रेग्नन्सीमध्ये काही सिच्युएशन्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. नीट लक्ष देऊन ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. कधी येऊ शकतो जेव्हा बायकांचा होणाऱ्या आईचा ब्लड ग्रुप हा नेगेटिव्ह कॅटेगरीमध्ये असतो, म्हणजेच ए नेगेटिव्ह, बी नेगेटिव्ह, एबी नेगेटिव्ह किंवा ओ नेगेटिव्ह ह्यापैकी कोणताही ब्लड ग्रुप. आणि पुरुषांचा किंवा होणाऱ्या वडिलांचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजे ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह किंवा ओ पॉझिटिव्ह. जेव्हा असं कॉम्बिनेशन असेल, जेव्हा असा पेअर असेल, कपल असेल, तेव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर नेमकी काय प्रॉब्लेम येतो? तर जेव्हा प्रेग्नन्सी राहते, जेव्हा बाळ हे आईच्या पोटात येतं, तेव्हा आईचं ब्लड आणि बाळाचं ब्लड हे एकमेकांमध्ये सर्क्युलेट होत असतं, मिक्स होतं. आणि अशा वेळेस जर बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल, आईचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल, तर अशा वेळेस आईचं शरीर, आईचं ब्लड हे बाळाच्या ब्लडला फॉरेन बॉडी म्हणून कन्सिडर करतं. आईच्या शरीराला वाटतं की हे बाळाचं ब्लड आपलं शत्रू आहे आणि ह्याच्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास होऊ शकतो, म्हणून त्याच्याशी फाईट करण्यासाठी आईचं ब्लड हे अँटीबॉडीज निर्माण करतं. अँटीबॉडीज म्हणजे सोप्या भाषेत प्रतिकारक शक्ती. अँटीबॉडीज निर्माण करणं हे आपल्या शरीराचं बेसिक डिफेन्स सिस्टम आहे. आणि काय होतं, पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पहिल्यांदाच हे अँटीबॉडीज तयार होत असतात, त्यामुळे पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो काहीही प्रॉब्लेम नसतो. पण सेकंड प्रेग्नन्सी ही मात्र हाय अलर्ट प्रेग्नन्सी असते, कारण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आईच्या शरीरामध्ये ऑलरेडी हे अँटीबॉडीज प्रेझेंट असतात आणि जेव्हा बाळाचं ब्लड हे आईच्या ब्लडमध्ये मिक्स होतं तर आईचं शरीर हे लगेच ऍक्शन घेतं. बॉडीज हे एकदा फॉर्म झाले तर ते आयुष्यभर शरीरामध्ये असतात. महत्वाचा मुद्दा, ह्या सगळ्यांचा, ह्या अँटीबॉडीजचा बाळावर काय परिणाम होतो? तर हे अँटीबॉडीज बाळाच्या लाल रक्तपेशींवर, आरबीसीज, रेड ब्लड सेल्सवर हल्ला करतात, अटॅक करतात. त्यामुळे बाळामध्ये हिमोलायटिक डिझिजेस होण्याचे चान्सेस असतात. त्यामध्ये काय काय होऊ शकतं, तर सिव्हिअर अॅनिमिया म्हणजे रक्त खूप जास्त प्रमाणात कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, सिव्हिअर जॉन्डिस म्हणजे कावीळ ही खूप जास्त प्रमाणात होते, लिव्हरला त्रास होऊ शकतो, कधी बाळाच्या हृदयावर सुद्धा त्रास होऊ शकतो आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर बाळाच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. घाबरू नका, या सगळ्यांवर अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, ते म्हणजे अँटी-डी इंजेक्शन. हे अँटी-डी इंजेक्शन आईला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं, त्यामुळे आईच्या शरीरामध्ये हे अँटीबॉडीज निर्माणच होत नाही. अँटी-डी इंजेक्शन हे अँटीबॉडीज बनवूनच देत नाही, त्यामुळे बाळावर कोणताही प्रकारचा परिणाम होत नाही आणि बाळ हे अगदी सुरक्षित राहतं. हे इंजेक्शन फक्त पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं, प्रेग्नन्सीच्या 28 वीक्समध्ये आणि डिलिव्हरी नंतर असं हे अँटी-डी इंजेक्शन दिलं जातं. जर असा ब्लड ग्रुप कॉम्बिनेशन असेल तर सतर्क राहणं, माहिती असणं गरजेचं आहे. घाबरायची गरज नाहीये, कारण हे खूप सिंपल सिच्युएशन आहे, पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सी राहताच तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या गायडन्स अंडर रेग्युलर फॉलोअप करणं, रेग्युलर बेबी मॉनिटरिंग करणं, बेबीचं ब्लड फ्लो चेक करणं, हे सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा आणि लग्न जुळत असताना ब्लड ग्रुप बघण्याची गरज नाहीये, मात्र प्रेग्नन्सी प्लॅन करताना ब्लड ग्रुप हे माहिती असणं खूप गरजेचं आहे.